अमित शाह यांनी असं म्हटलं, गेल्याच महिन्यात म्हटलंय की देशातला 93% नक्षलवाद आम्ही संपुष्टात. मग प्रश्न आहे की हा कायद्याची गरज काय? तर महाराष्ट्रातले बहुतेक दलित नेते आणि आदिवासी हे बीजेपी बरोबर आहे सोबत. की पूर्वी भारतीय राज्यघटना लोकशाही धोक्यात आहे म्हणून मतं लुटली. आता जनसुरक्षा कायद्यामधून इथला दलित बौद्ध आदिवासी सगळे खतरनाक परिस्थितीत आहेत. पुन्हा आमच्या मागे या. कायदा या गोष्टीला सुद्धा मर्यादा आहे. कायद्यानं कुठल्याही समाजाला 100% रोखता येत नाही. सत्ताधारी वर्ग शेवटी एक असतो, त्याचे बॅनर वेगवेगळे असतात. आता मॉर्निंग वॉकला गेलेला कोणीतरी समाज सुधारक किंवा विचारक त्याची तुम्ही हत्या करता. कोणीतरी पुस्तकं लिहितो, कोणीतरी भाषणं देतं म्हणून त्याची हत्या करता. फुले शाहू आंबेडकरी माणसं नुसते जयंत्या करतात, अजेंडे राबवत नाहीत, हा माझा आरोप. त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. गेल्याच आठवड्यात संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेला हल्ला, काल परवा विधिमंडळात झालेल्या हाणामाऱ्या, या महाराष्ट्रातल्या अतिशय एक्स्ट्रीम अशा घटना आहेत. आणि या घटना घडण्यामागे किंवा घडवण्यामागे जे सामान्य जनतेतलं कारण आहे चर्चेमध्ये, ते मुख्यतः हे आहे की महाराष्ट्रामध्ये जो जनसुरक्षा कायदा मंजूर झाला, या जनसुरक्षा कायद्यावरचं चर्चेचं लक्ष विचलित व्हावं किंवा हा विषय डायव्हर्ट व्हावा म्हणून अशा काही घटना या परिणाम देण्यात येत आहेत. खरंच या घटनांच्या मागे असं आहे का हे आपण कधीतरी नंतर पाहणार. परंतु आज आपला मुख्य विषय आहे जनसुरक्षा विधेयक, जे महाराष्ट्रामध्ये आता कायदा म्हणून मंजूर झालेला आहे. आणि हा कायदा सत्ताधारी पक्षाने जरी आणला असला तरी विरोधी पक्षांची, महाविकास आघाडी म्हणवणाऱ्या पक्षांचीही याला आक्रमणाचा अभाव दाखवत एक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे त्यांची एक सहमती आहे का, अशा सगळ्या कारण परिणामांवर आपण चर्चा करणार आहोत. आपल्यासोबत आपले महनीय अतिथी आहेत माननीय ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर. आपलं पुन्हा एकदा स्वागत. सर, जनसुरक्षा कायदा हा जो मंजूर झाला, याच्यावर सर्वात महत्त्वाचा जो आक्षेप आहे म्हणजे अनलॉफुल ॲक्टिव्हिटी, ज्याची कोणती व्याख्या या कायद्यामध्ये केलेली नाही. आणि या व्याख्यानं केलेल्या कायद्यामुळे खूप मोठा व्यापक दुष्परिणाम हा होणार अशी भीती आहे. ही खरंच साधारण भीती आहे का? खरं आहे, हा जो जनसुरक्षा कायद्याविरोधातलं जे ऑब्जेक्शन आहे ते खरंच आहे. या कायद्यामध्ये कोणत्याही बेकायदेशीर कृत्यासाठी 3 वर्षाची सजा आणि 3 लाख रुपयाचा दंड अशा प्रकारची तरतूद आहे. आधी ती मला वाटतं 5-7 वर्षांनी 5 लाख होती सध्या. परंतु याच्याही पलीकडं बेकायदेशीर कृत्य म्हणजे काय हे या कायद्यात सुस्पष्ट नाही. ते काय केलंय तर कुठलेही असं कृत्य ज्या संघटनेवरती बंदी आहे किंवा बंदी घातली गेली, त्या संघटनेचा सदस्य, सहकार्य करणारा, मदत करणारा, आर्थिक मदत करणारा किंवा त्या संघटनेच्या कृत्यांचं समर्थन करणारा, म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सरकार विरोधी प्रत्येक कृत्य या विधेयकाच्या कक्षेत आणलं गेलं. त्याचा परिणाम म्हणजे आता आपण कायद्याचं राज्य म्हणतो, या विधेयकानं ते पोलीस राज्य होईल. कारण याच्या बेलगाम पॉवर हे पोलिसांना मिळणार. पोलिसांच्या मार्फत सरकार याचा दुरुपयोग करेल, विरोधकांना डांबण्यासाठी, रोखण्यासाठी, थांबवण्यासाठी, त्यांचे मूलभूत अधिकार काढून घेण्यासाठी याचा उपयोग होईल. आणि पर्यायानं पोलीस यंत्रणेमध्ये भ्रष्टाचाराला सुद्धा वाढ मिळेल. भ्रष्टाचार, पोलीस यंत्रणेवरती कामाचा ताण वाढेल आणि या माध्यमातून अनेक खोट्या केसेस निर्माण होऊन न्यायालय प्रक्रियेवरती सुद्धा त्याचा प्रभाव पडेल. इतपत या कायद्याची व्याप्ती आहे. आता त्यातले 2 मुद्दे फार महत्वाचे की ही कुणाची सुरक्षा करण्याकरता, तर सरकारची करण्यासाठी आहे, सरकारच्या सत्तेची करण्यासाठी आहे. जनसुरक्षा हा बेगडीपणा, हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, जे सरकार विरोधात आहेत, जे सत्ता विरोधात आहेत, त्यांचे नागरी अधिकार काढून घेतले जातील, त्यांच्या अधिकारावरती कायदेशीर गदा आणल्या जातील. हा त्याचा मोठा दुष्परिणाम. विशेष म्हणजे 1975-77ची आणीबाणी, इंदिरा गांधीच्या काळातली, काँग्रेसच्या काळातली, याला जी भारतीय जनता पार्टी काळा अध्याय म्हणते, लोकशाहीची हत्या म्हणते, भारतीय राज्यघटनेची हत्या म्हणते, त्यांनीच या कायद्याच्या माध्यमातून एक अनडिक्लेअर्ड अप्रत्यक्ष आणीबाणी आणू पाहतायत. कारण अजून विधेयक, त्याला अजून गव्हर्नरची सही व्हायची आहे आणि मग तो नोटिफाय झाल्यानंतर कायदा होतो. ही प्रक्रिया अजून बाकी आहे.
पण हे विधेयक पास झालं त्यामुळे त्याचं कायद्यात रूपांतर होणार हे नक्की. बिलकुल. पण सर, UAPA सारखा जो कायदा 1967 मध्ये बनला, त्या कायद्यानंतर म्हणजे आता जो जनसुरक्षा कायदा महाराष्ट्रामध्ये आला, अशा प्रकारचा कायदा म्हणजे छत्तीसगडमध्ये आणि आंध्र प्रदेशमध्ये 1992 आणि 2006 मध्ये आलेले आहे. त्या कायद्यांचं आणि या कायद्या म्हणजे त्या ठिकाणी सत्तेत असलेले राजकीय पक्ष आणि आज महाराष्ट्रात सत्तेत असलेले राजकीय पक्ष हे वेगवेगळे आहेत, तरीही भूमिका मात्र समान दिसतात. असं का भाऊ नये? मला वाटतं चंद्रकांतजी, राजकीय भूमिकेकडे येण्यापूर्वी ज्याचा तुम्ही उल्लेख केला ती कायदेशीर बाजू बघू. ती कायदेशीर बाजू म्हणजे असं की ज्याला अनलॉफुल ॲक्टिव्हिटीज ॲक्ट 1967चा आहे किंवा त्याच्यानंतर PMLA सारखे आले, अनेक कायदे आले, काढा आला, पोटा आला, असे अनेक कायदे असताना अशा कायद्याची गरज होती का, हा एक प्रश्न आहे. नंबर 1. नंबर 2, नुकतंच केंद्रातल्या भारतीय जनता पार्टीनं देशातल्या 3 प्रमुख फौजदारी कायद्याचं रिव्हिजन केलं. त्याच्यामध्ये IPC आणि CRPC, भारतीय न्याय संहिता, भारतीय न्याय संहिता आणि न्याय सुरक्षा संहिता संहिता या नवीन आणल्या ना, त्याच्यात पण भरपूर तरतुदी केलेल्या आहेत. मग त्याही केल्या असताना तुम्हाला ह्या कायद्याची काय गरज वाटली? म्हणजे त्या कायद्यामध्ये आणखी तुम्ही कमतरता ठेवल्यात, घाई गडबडीत बनवले, तो आरोप होत होता, तो खरा आहे. मग आणखी आता हा नवीन कायदा आणला. बरं, हा नवीन कायदा आणला तर त्याच्या प्रस्तावनेत काय म्हटलंय की देशामध्ये वाढता माओवाद, नक्सलिझम हा रोखण्यासाठी या कायद्याचं प्रयोजन आहे, ती जनसुरक्षा. मग कुठे शहरी नक्षलवादचा बंदोबस्त, असं थोडंसं दुसऱ्या बाजूनं म्हटलं. आता पहिल्यांदा भारताचे गृहमंत्री अमित शाह यांनी असं म्हटलं, गेल्याच महिन्यात म्हटलंय की देशातला 93% नक्षलवाद आम्ही संपुष्टात आणला. मग प्रश्न आहे की हा कायद्याची गरज काय? नंबर 1. 7% नंबर 1. नंबर 2, देवेंद्र फडणवीसांचं स्टेटमेंट आहे जे त्यांनी त्या दिवशी कायद्याच्या समर्थनार्थ विधानसभेतच केलं. ते म्हणाले महाराष्ट्रात यापूर्वी 6 जिल्ह्यामध्ये नक्षलवाद होता, आता तो फक्त एका जिल्ह्यातल्या 2 तालुक्यात आहे. मग कायद्याची गरज काय होती? म्हणजे महाराष्ट्रातला नक्षलवाद तुम्ही अगोदरच्या कायद्यानुसारच नष्ट केला ना, देशातला आणि राज्यातला. मग या कायद्याची काय गरज होती? तिसरा मुद्दा पुढे ते म्हणतायत की या 3-4 राज्यांनी केले म्हणून आम्ही केले. तर बाकीच्या राज्यांनी कुठे केलेत? मग बाकीच्या राज्यात काय नक्षलवाद नाही का? त्यांच्यावर नक्षलवादाचा प्रभाव नाही का? मग ते राज्य जसा आपल्या राज्यातला नक्षलवाद हाताळण्यामध्ये सक्षम आहेत, स्वतः देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत, गडचिरोलीसारख्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, त्यांना नक्षलिझमचा हँडल करण्यात काय काय कठीण काय? पण म्हणतात ना, कहीं पे निगाहे कहीं पे निशाण. खरा अर्थ विरोधकांना नामोहरम करणं, नागरी स्वातंत्र्याची गळचेपी करणं आणि अनडिक्लेअर्ड भीतीच्या वातावरणामध्ये एक अप्रत्यक्ष आणीबाणी लागू करणं, हा या कायद्याचा मूळ हेतू आहे. बिलकुल. पण सर, जसं आपण मगाशी उल्लेख केला, UAPA असेल, टाडा असेल, मोका असेल, या कायद्यांच्या अनुषंगानं बऱ्याच वेळा म्हणजे दहशतवाद वगैरे याच्या विरोधात जो कायदा लावला गेला आणि अनेक मुस्लिमांना अटक झाली. बऱ्याच विचारवंतांमध्ये, कायदे तज्ज्ञांमध्ये ही चर्चा आहे की या कायद्याने खास करून दलित, आदिवासी अशा प्रकारच्या समूहाला टार्गेट करण्याचं मुख्य उद्देश दिसतं. तर यामध्ये काही तथ्य तुम्हाला म्हणजे सरकारच्या या कायदे बनवण्याच्या काही पेन निशाणा काही? मला तसं काय वाटत नाही. का वाटत नाही? हा. तर मुस्लिम टार्गेटवर आहेत, रडारवर आहेत, ते उघड आहे. त्याची कारणं वेगवेगळी आहेत. त्यामुळे नफरत की राजनीती, सामाजिक ध्रुवीकरण, वोट पॉलिटिक्स, हिंदुत्व एकीकरण हा तो एक अजेंडा आहे, त्याचा तो परिणाम आहे. दलित आदिवासीमध्ये काम करणाऱ्या NGO या मोठ्या प्रमाणात आहेत, देशात आहेत, महाराष्ट्रात आहेत. त्याचा बंदोबस्त अगोदरच मोदी सरकारने केलेला आहे, BJPने केलेला आहे. फंडिंग रोखून अनेकांच्या फंडिंग रोखल्या, ग्रँट रोखल्या, बऱ्याचशा अडचणी निर्माण केल्या. त्यामुळे दलित आदिवासीमध्ये काम करणारे तो माध्यम त्यांनी बरंचसं हँडल केलेला आहे. तिसरा मुद्दा, महाराष्ट्रातले बहुतेक दलित नेते आणि आदिवासी हे BJP बरोबर आहेत सोबत. बरं, रामदास आठवले घ्या, आणखी कोणी घ्या, ते सगळे BJP सोबत आहेत. आदिवासीतले बहुतेक सगळे BJP सोबत आहेत. त्यामुळे दलित आदिवासीच्या विरोधात हा कायदा वापरण्यात येईल हे असे कोण जे म्हणणारे विद्वान किंवा काय, त्यांचं लॉजिक काय, तर्कशास्त्र काय, विचारवंत असतील ते, त्यांचं तर्कशास्त्र काय उगाच भीती आहे का? याच्या पाठीमागे आणखीन एक षडयंत्र आहे की पूर्वी भारतीय राज्यघटना लोकशाही धोक्यात आहे म्हणून मतं लुटली,
आता जनसुरक्षा कायद्यामधून इथला दलित बौद्ध आदिवासी सगळे खतरनाक परिस्थितीत आहेत, पुन्हा आमच्या मागे या, आपापल्या पार्ट्या संघटना गुंडाळून ठेवा आणि आमचे झेंडे खांद्यावर घेऊन आम्हाला निवडणुकीत पुढं करा, असा अजेंडा राबवणाऱ्याचं त्याच्या पाठीमागे कारस्थान आहे का, हे देखील तपासलं पाहिजे. आणि मला वाटतं हेच जास्त आहे जे राज्यघटना धोक्यात आहे म्हणणारे. आणि हे जर कारस्थान असेल तर महाराष्ट्रातल्या काँग्रेस, उद्धव ठाकरे, शिवसेना, शरद पवारांचा पक्ष यांना विचारायला पाहिजे की हा कायदा आणला बीजेपीनं, तुम्ही का समर्थन दिलं? विधानसभेमध्ये तुम्ही आवाजी मतानं का समर्थन दिलं? म्हणजे विरोधी करणारा पक्ष महाराष्ट्रातल्या विधानसभेत एकमेव सीपीएम आहे. विधानसभेमध्ये सीपीएम आहे. मग ज्या काँग्रेसनं, ज्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं, ज्या उद्धव ठाकरेच्या शिवसेनेच्या लोकांनी, आमदारांनी या कायद्याचं समर्थन केलं. कारण मुख्यमंत्री तसं म्हणाले की हा सर्वसंमतीचा कायदा आहे. त्यांनी केलंच ना, केलंच. हो, मुख्यमंत्र्यांनी काही म्हणणं तो वेगळं, याने मतदान घ्यायला पाहिजे होतं, मतदान आवाजी मतदानाने तो मंजूर होता. याने स्पीकरकडे मागणी करायला पाहिजे ना. यांनी मागणी केली का? बिलकुल यांनी मागणी केली नाही. दुसरा मुद्दा, मुख्यमंत्री म्हणाले 64 संघटनाची यादी आहे आमच्याकडे. कुठल्या त्या 64 संघटना? कमीत कमी विरोधी पक्षानं काँग्रेस, राष्ट्रवादी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची सेना यांनी कमीत कमी त्या गृहमंत्र्याला, फडणवीसांना म्हणायला तरी पाहिजे होतं, अहो त्या 64 संघटनाची यादी सभागृहासमोर ठेवा, आम्हाला बघू द्या कोण आहेत त्या. बरं, ते सभागृहात नाही करता आलं तर संयुक्त संसदीय समिती समोरच्या कमिटीमध्ये काँग्रेसचे 3 लोक होते ना. वडेट्टीवार होते, नाना पटोले होते, सतीश पाटील होते. तो संयुक्त समितीचा अहवाल म्हणजे तो खुला केलाच नाही ना चर्चेला, म्हणजे चर्चा झालीच नाही. असं नसतं तसं. त्याच्यात पार्लमेंटरी प्रोसिजर अशी आहे की जेव्हा एखादं बिल संयुक्त समितीकडे जातं आणि त्या संयुक्त समितीवर ते पास होतं ना, तर त्याची चर्चा इथं होत नाही. त्याची चर्चा होत नाही, नंबर 1. नंबर 2, आक्षेपांचीच फक्त नाही, त्याच्यात आणखी गोष्ट आहे. हा, नंबर 2, ज्यानं संयुक्त समितीमध्ये डिसेंट नोट दिलेली नाही त्याला इव्हन विधानसभेच्या सभागृहात कामकाजात भाग घेता येत नाही. विधान परिषदेच्या सभागृहात कामकाजात भाग घेता येत नाही का, तर त्यानं तिथं संमती दिलेली आहे. त्यामुळं इथं त्या सदस्याला विरोधी बोलण्याचा अधिकार नसतो. ही कायदेशीर तरतूद आहे. सभागृहाचं जे रेकॉर्ड चालतं, कामकाज चालतं, त्यातला तो नियम आहे. त्यामुळे वडेट्टीवार बघा बोललेच नाहीत, नाना पटोले बोललेच नाहीत, सतीश पाटील विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे ते बोललेच नाहीत, इकडे भास्कर जाधव बोलले नाहीत. म्हणजे जे लोक, म्हणजे इथे बीजेपीची राजनीती फळली. जसं पहलगाम हल्ल्यानंतर सगळ्या विरोधी पक्षात एक पॅकेज बनवून त्याला देश विदेशात पाठवून दिलं आणि पहलगामचा मुद्दा संपवला. तसं हा कायदा पास करताना, बिल पास करताना संयुक्त समितीमध्येच विरोधी पक्षाचे प्रमुख नेत्याला घातलं बीजेपीनं, हेही गेले आणि मग ती इथं लढाई लढण्याचा प्रश्न नाही. पण उर्वरित पक्ष आहे ना त्यांचा, म्हणून आता काँग्रेस पक्षानं काहीतरी नाराजी व्यक्त केली वाटतं आणि राज्यातल्या काँग्रेस नेत्यांना स्पष्टीकरण मागितले असं कळतं. पण आता तो धंदा करून उपयोग नाही, कारण कायदा पास झाला तोपर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव पवारांची सेना, उद्धव ठाकरेंची, यांनी जे काही घालवायचं होतं ते घालवून बसले. पण सर, कुठलाही कायदा समजा सभागृहापुढे आला आणि त्यावर हरकती जेव्हा जनतेच्या येतात, तर त्या हरकती घेणाऱ्या शिष्टमंडळांना, काही संघटनांना, संस्थांना पाचारण केलं जातं विधिमंडळामध्ये, त्यांचे आक्षेप चर्चेत आणले जातात. ही प्रक्रिया सरकारने देखील केली नाही, सुनावणी घेतली नाही. खरं आहे, 12,700 लोकातून सूचना आल्या होत्या, त्याची लोक सुनावणी घेतली नाही. मग हा विधेयक विधानमंडळात पास करताना हे कोणी बोलायला पाहिजे होतं? विरोधी पक्षाने. विरोधी पक्षाने, काँग्रेस, शरद पवार काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना, त्याही बोलले का? अहो, यांनी समर्थन दिलं म्हणजे काय आलं? आवाजी मतदान केव्हा होतं? जेव्हा तुम्ही रेकॉर्डवर वोट घ्या, मतदान घ्या याची मागणी करत नाही तेव्हा आवाजी मतदान. आणि आवाजी मतदान जरी सत्ताधारी पक्षानं ठरवलं तरी तुम्ही त्याची मागणी करायला पाहिजे ना. यांनी काहीच केलं नाही. यांनी सगळ्यांनी त्याला संमती दिली आणि मग जेव्हा दुसऱ्या दिवशी 10 तारखेला रात्री जेव्हा लोकातून प्रतिक्रिया उमटायला लागल्या, तेव्हा मात्र 11 तारखेला विधान परिषदेमध्ये यांनी सभात्याग केला.
पण 11 तारखेला सभात्याग केला तर विधान परिषदेच्या कामकाजमध्ये सभात्याग केलेले सदस्य वगळून जे हजर आहेत त्यांचं 2/3 बहुमत त्यांना बीजेपीला मिळालं, झालं, पास झालं. मग यांच्या सभात्यागाला अर्थ पण ही सर्व संमती जी म्हणजे सर्वपक्षीय संमती जी आहे म्हणजे यांचे समान हितसंबंध या कायद्यामागे नेमके काय आहे? हे लक्ष घ्या. राहुल गांधी मागे गुजरातमध्ये म्हणाले की गुजरातचा अर्धा काँग्रेस पक्ष, त्याच्यामध्ये अर्धे बीजेपी RSS. स्लीपर सेल. नाही डायरेक्ट स्लीपर सेल नाही, त्या काँग्रेस पक्षाचंच बीजेपी RSS वाले. हे राहुल गांधीचं स्टेटमेंट आहे. शरद पवारांचं राजकारण महाराष्ट्रात माहिती आहे तुम्हाला. वक्फ बिलावरती काय वोटिंग केलं त्याने दिल्लीला पार्लमेंटमध्ये. बरोबर. हा एक मुद्दा. आताही बघा इथले जे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंचे आहेत पक्ष, ते ताकदीने लढतायत असं दिसतंय का कुठं? काहीच लढताना दिसत नाहीत. त्यामुळे हे साटलोट आहे. बीजेपी आणि ईडीला म्हणा, इन्कम टॅक्सला म्हणा, CBIला म्हणा, किंवा आणखीन काही कुणाचे घोटाळे बाहेर येऊ नये असं ज्यांना वाटतं, ते सगळे आतून बीजेपीला मिळालेले आहेत. आणि हे महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये उघड आहे. आणि हे जेव्हा स्पष्ट आहे तेव्हा उद्धव ठाकरे सेना, शरद पवार राष्ट्रवादी आणि काँग्रेस या नेत्यांनी, ज्याच्यावर काँग्रेस श्रेष्ठीनं आता नाराजी व्यक्त केली आणि स्पष्टीकरण मागितलं, याचाच अर्थ या खालच्या नेत्यांनी आपापले हितसंबंध सांभाळले, जपले आणि ते जपून या कायद्याचं समर्थन केलं. आणि मग आता मात्र बाहेर बोंब मारायची की याच्यामुळं लोकांचे अधिकार धोक्यात येतील, तर त्याला काही अर्थ नाही. ही शुद्ध फसवणूक. बऱ्याच विचारवंतांचं असं म्हणणं आहे की हा जो कायदा आहे, जसं तुम्ही म्हटलात की ही सरकारच्या सुरक्षेचा कायदा आहे, जनसुरक्षेचा काही संबंध नाही. पण अनेक विचारवंत असंही म्हणतात की हा अदानी अंबानींच्या सुरक्षेचा कायदा आहे. सरकारच्या सुरक्षिततेचा म्हणजे आता अदानी अंबानी सरकारचाच भाग आहे. सरकारचा वेगळं करता कशाला? पण त्याच्यामध्ये जो जमिनीचा जो प्रश्न आहे खास करून सगळंच अदानी अंबानीचं कारखाना चालावा, एअरपोर्ट चालावं, धारावी विकली जावी, सगळं. मी तुम्हाला काय म्हटलं, एकदा नीती का आली ना तर ह्या छोट्या मोठ्या डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही. आजची जी घटना आहे म्हणजे छत्तीसगडची, की बघेल यांनी आरोप केला की आम्हाला अडाणीच्या विरोधात लढावं लागतं, म्हणजे त्यांच्यावर जे काही धाडी पडल्या, तर म्हणजे उद्या समजा धारावीचा प्रश्न असेल का मुंबई सारख्या कुठल्याही की महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जो प्रश्न असेल, तर अन्याय ज्यांच्यावर होतो आहे. मी तुम्हाला याच्यात क्लिअर करतो. जे निष्कलंक आहेत, ज्यांचे हात कुठल्याही दगडाखाली अडकलेले नाहीत, ते लढतच राहतील. कायदा असो नसो ते लढतच राहतील, ते लढतील, त्याची ते किंमत पण देतील. प्रश्न असा आहे की ज्याचे हात दगडाखाली अडकलेत ते शांत, तो लढ्यापासून दूर जाईल, तो सहकार्य करणार नाही. एवढाच मूलभूत फरक होईल. नाहीतरी एक बघा, 1950 पासून आतापर्यंत देशात किती कायदे आले? इमर्जन्सीत काही कमी कायदे होते का? म्हणून काही विरोध झाला नाही का? पण एक लक्षात घ्या. पण सर याच्यातलं मी एक कायद्यातला तज्ज्ञ म्हणून सांगतो, एक सूत्र आहे, ते म्हणजे संपूर्ण कायद्यानंच कधी समाज रोखता येत नाही आणि कधी समाज बदलता पण येत नाही. त्याला संस्कृती आणि समाज बदलावा लागतो. त्यामुळे कायदा या गोष्टीला सुद्धा मर्यादा आहे. ते अशी अप्रचंड मोठी पावर आहे असं नाही, हत्यार आहे ते, पण कायद्यानंच सर्व काही करता येतं असं मानणं तेही चुकीचं. बिलकुल. सर हा जो म्हणजे जनसुरक्षा कायदा आहे, म्हणजे याच्यातल्या अनेक व्याख्या त्याच्यामध्ये मोघम आहेत किंवा नाहीत, त्रुटी खूप आहेत सगळ्या काही. या कायद्याला विरोध करण्यासाठी म्हणजे आपण विरोधी पक्षांवर तर आक्षेप नोंदवला गेलेला आहे, पण ज्या सामाजिक संघटना आहेत किंवा परिवर्तनाचं राजकारण करणारे राजकीय पक्ष आहेत, म्हणजे कुठल्याही पक्ष संघटना जन आंदोलन या कायद्याच्या विरोधात उभं करू शकलेलं नाही. मग याचं नेमकं काय कारण? नाही, मी मगाशी म्हणालो तुम्हाला की महाराष्ट्रातले प्रमुख विरोधी पक्ष ज्यांच्या सोबत छोटे मोठे आंदोलन करणारे लोक बहुसंख्याने आहे. आता उदाहरणार्थ आपल्या धुलियाचीच घेऊ, शिंदे प्रतिभा, काय नाव तिचं? प्रतिभा शिंदे. आता तीच काँग्रेस पक्षाची महाराष्ट्राची उपाध्यक्ष आहे. ती आंदोलन करेल का? नाही करू शकत, का तर तिच्या पक्षानं तिचं समर्थन दिलं. बरोबर. डावे CPM सोडला तर डावे अप्रत्यक्षरित्या महाविकास आघाडीचं शेपूट धरून चालतायत. अजून कसे आंदोलन करतील? उद्धव ठाकरेंचा पक्ष आंदोलन करेल? असं आहे
की हे जे छोटे मोठे NGO टाईप पक्ष संघटना आहेत ते महाविकास आघाडीत एवढे गुरफटलेत की ते स्वतःचं स्थान विसरून गेले, हरवून गेलेत. आणि त्यामुळे स्वतःचं स्थान, स्वतःचं अस्तित्व म्हणून आपण एक स्वतंत्र भूमिका घ्यावी, हाच त्याच्यातला संपलेला भाग. हा एक भाग. दुसरी गोष्ट, आमच्यासारखी माणसं समजून घेतात की सरकार हे आलंय ना, हे असंच होणार. त्यामुळे यांच्या म्हणजे काळ्या कपारीच्या दगडावरती डोकं फोडायची गरज नाही, असंही समजणारा एक वर्ग आहे. येईल तेव्हा बघू असंही समजणारा वर्ग आहे. त्यामुळं तशी आता पहिल्यासारखी जन आंदोलनं होत नाहीत, लोक आंदोलनं होत नाहीत. सोशल मीडियातच जे काय व्हायचं ते होतं. फेसबुक, सोशल मीडिया, व्हॉट्सअपवर आता आंदोलनाचे दिवस गेले. त्यामुळं साहजिकता याची प्रतिक्रिया तेवढी मोठी येत नाही. अहो, शेतकरी किती वर्ष मरतायत, किती संख्येनं मरतायत, त्याचं आंदोलनात रूप होत नाही. तर काय म्हणतील, आम्हाला काही घेणे देणं, सर्वसाधारण माणसाला काही पडलेलं नसतं. म्हणजे हा जो जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात जी काही भीती सर्वसामान्यपणे व्यक्त केली जाते, म्हणजे या भीतीमध्ये तेवढा काही दम नाही असं आपल्याला मी ते नाहीच आहे. हा. की या भीती पाठीमागचं खरंच षडयंत्र आहे का, की दलित, आदिवासींनी, ओबीसीनी, आंबेडकरी, डाव्यांनी सगळ्यांनी आपापल्या राजकीय रावट्या विचारधारा बंद कराव्या आणि महाविकास आघाडी, काँग्रेस, शरद पवार यांची, उद्धव ठाकरेची आपली पार्टी खांद्यावर घ्यावी, हे षडयंत्र कार्य त्याच्या पाठीमागं आहे का? म्हणजे हाच असू शकतो. द्विपक्षीय राजकारणापेक्षा द्विपक्षीय आघाड्यांचं राजकारण उभं करणं, हे सामाजिक ध्रुवीकरण, भीतीचं वातावरण, एका बाजूने बीजेपीची युती, दुसऱ्या बाजूने यांनी आपली भीती निर्माण करायची आणि मग दलित, आदिवासीची सगळी वोट बँक लुटून घ्यायची, आंबेडकरी राजकारण संपवायचं, डाव्यांचं राजकारण संपवायचं, स्वतंत्र अपक्षांचं राजकारण संपवायचं आणि एक छत्री, एका बाजूला ही आघाडी, दुसऱ्या बाजूला ही आघाडी, किंवा हा पक्ष विरुद्ध तो पक्ष, तिसऱ्याने इथं थांबायचं नाही, अशा पद्धतीचं हे व्यापक षडयंत्र. म्हणजे संसदीय लोकशाही जी काही आहे, म्हणजे अशा कायद्यांच्या माध्यमातून संपवण्यामध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्ष हे समान जबाबदार आहेत. खरं आहे ते. म्हणजे काँग्रेस पहिल्यांदा द्विपक्ष पद्धतीचा समर्थक होता वसंत साठेच्या माध्यमातून, इंदिरा गांधीच्या काळात. हो, बिलकुल. वसंत साठे, अंतुले, सरोज खापर्डे हे सगळे काँग्रेसचे लोक होते ना. त्याच्यावर तर एक खन्ना म्हणून मंत्री होते, त्यांनी तर भाषण केलं होतं इमर्जन्सीच्या काळात, हे कशाला पाहिजे छोटे मोठे पक्ष. तीच भूमिका आता बीजेपीची आहे. मग बीजेपीला पण आवडेल काँग्रेस सारखा एकमेव पक्ष समोर राहिला तर. डावे बी नको आणि बाकीचेही नको, आंबेडकरवादी. बीजेपीला तेच हवं आहे, काँग्रेस सारखा राहुल गांधीच्या नेतृत्वालेच पक्ष पाहिजे, म्हणजे त्यांचं काम सोपं होईल, कशाला पाहिजे बाकी लोक. हा राजकारणातला एक मोठा डाव आहे आणि ते बऱ्याच आंबेडकरी लोकांच्या, सर्वसाधारण लोकांच्या लक्षात येत नाही. आणि मग हे आपले दुसऱ्यांच्या रावट्यामध्ये जायचं, त्याचा परिणाम हे कायदे पास होणार. बिलकुल. पण प्रिव्हेन्शन ऍक्ट जे असतात, म्हणजे जसं आता ॲट्रॉसिटीज एक प्रिव्हेन्शन ऍक्ट आहे, हा म्हणजे एक प्रकारे ते प्रिव्हेन्शन ऍक्ट म्हणतायत, परंतु प्रिव्हेन्शन ऍक्ट ती जी काही व्याख्या आहे ती मोघम आहे. आणि आता म्हणजे तो रिलेटेड विषय नाही, परंतु या कायद्यामध्ये जे काही सामाजिक सलोखा, शांतता, एकात्मता याचा जो भंग करणारे लोक आहेत त्यांच्या विरोधात कारवाई होईल. आता प्रवीण दादा गायकवाडांवर जो हल्ला झाला, तो बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की हा जो हल्ला आहे या कायद्याच्या कक्षेत बसतो, परंतु तुम्ही म्हणतायत की तो कायदा अजून गव्हर्नरांची सही झाल्यामुळे तो अजून अप्लाय होत नाही. परंतु अशा केसेसच्याही म्हणजे हाताळल्या जातील का अशा कायद्यामध्ये? हा कायदा ठेवा बाजूला, हा बाजूला ठेवा. जनसुरक्षा अजून विधेयक आहे, त्याचा कायदा व्हायचा आहे, त्याला बाजूला. कुणावरती फिजिकल अटॅक करणं हा गुन्हा नाही का? फौजदारी गुन्हा. बस, मग तो कायदे नाहीत का? बिलकुल आहेत. हा एक मुद्दा. त्या सांगलीचं एक कोणतरी जुना गडी आहे, ते काही बडबडत असतं, भीमा कोरेगाव पासून आंबेवाला भीमा कोरेगाव पासून. त्याच्यावरती काय कोणी कारवाई करतंय? सरकार महाविकास आघाडी असो नाही तर सरकार बीजेपी असो, काय कारवाई झाली? बीडमध्ये आता जे सांगाडे सापडत आहेत दिवसे ते काय एका दिवसाचे आहेत? ते काय महाविकास आघाडीच्या काळातले नाहीत? धनंजय मुंडे महाविकास आघाडीच्या काळात मंत्री नव्हता? सत्ताधारी वर्ग शेवटी एक असतो, त्याचे बॅनर वेगवेगळे असतात. त्यामुळं सत्ताधाऱ्याची नीती एकच आहे. आताही तुम्ही ज्याचा उल्लेख केला, प्रवीण गायकवाडांच्यावरती हल्ला, त्याच्यापूर्वी अनेक लोकांवरती हल्ले झाले.
तुमच्यावरती पानसरे आहेत, दाभोळकर आहेत, त्यांची अजून हत्यारे पकडली का? मुंबई हायकोर्टानं वारंवार सांगून सांगून कंटाळलं, काही नाही होत. कसं आहे, एकदा का सिस्टम सोबत असली ना, कायदा असो नसो, इथे सत्ता महत्वाची आहे. आणि जेव्हा सत्ता अशा प्रवृत्तीच्या मागे उभी राहते तेव्हा ती प्रवृत्ती अनकंट्रोल होते. नाहीतर संभाजी ब्रिगेड हे नाव किती वर्षापासून आहे? अगोदर का हिंमत झाली नाही? आता पुण्यातल्या कुणीतरी लोकप्रतिनिधीला पुणे स्टेशनला बाजीराव पेशव्याचं नाव द्या अशी म्हणण्याची धाडस कधी झालं? छत्रपती शिवाजीचा महाराजांचा राज्याभिषेक हा राज्याभिषेक सोहळा करता कामा नये असं कोणतरी या महाराष्ट्रात म्हणतं, हे धाडस कुठून आलं? किंवा बौद्धांचं राजकारण काय आम्हाला गरजच नाही, असंही आहे तर नाहीत, त्याला काही फरक नाही पडत, हे म्हणण्याचं धाडस आलं कुठून? ही सत्तेची ताकद आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ती सत्तेची ताकद मिळाली, तिला केंद्राच्या सत्तेची जोड आहे. मग जेव्हा लोकशाहीतून सत्ता मिळते आणि तेव्हा त्या सत्तेसोबत असणारे लोक बेलगाम होतात, अनकंट्रोल होतात, तेव्हा ती निरंकुश सत्तेकडे वाटचाल असते. आणि तीच फेज भारतामध्ये सुद्धा आहे. भारतामध्ये लोकशाही आहे, पण लोकशाहीकडून निरंकुश सत्तेकडं हा जो काही प्रवास आहे, त्या प्रवासानं इथलं केंद्र सरकार चाललंय, इथलं राज्य सरकार चाललंय. आणि त्या वाटेमध्ये अशा कायद्यांची गरज आहे, त्यांना सुरक्षा. मग हे असे कायदे आता आला, आणखीन कदाचित याच्यापेक्षाही वाईट येऊ शकतात. म्हणजे जनसुरक्षा कायद्याच्या संदर्भात आंबेडकराईट पक्ष, संघटना आणि जनता यांनी खऱ्या अर्थाने काय विचार केला पाहिजे? म्हणजे यावर रिॲक्ट व्हावं की ते सोडून द्यावं? मला हे कळत नाही. पहिल्यांदा आंबेडकरी राजकारणातल्या लोकांनी, कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी, समर्थकांनी रिॲक्ट व्हायचं सोडून द्यावं. त्यांनी स्वतःचा काहीतरी कार्यक्रम ठरवावा, अजेंडा ठरवावा आणि त्याच्यावर काम करण्यावर फोकस करावा. हे जी रिॲक्शन करण्याची जी पद्धत आहे ना, आणि आजकाल ती सोशल मीडियातून एवढी तुफानासारखी दिसते की तुम्हाला त्या सोशल मीडियात दिसणारी दुनियाच तेवढी दुनिया असते. आणि रिॲक्ट कोण करतं? ज्याचं स्वतःचं बस्तान, स्वतःचं काही नाही, तेच रिॲक्ट करतात. उलट तुम्ही हे मानलं पाहिजे की जेव्हा सत्तेत बसलेल्या लोकांचं निशाण हे आहे, तेव्हा तुम्हाला आश्चर्य का वाटतंय अशा प्रकारचे कायदे आले म्हणून? आश्चर्य तुम्हाला याचं वाटलं पाहिजे की अशा बीजेपीच्या कायद्याला महाराष्ट्रातील काँग्रेस, शरद पवारांची पार्टी आणि उद्धव ठाकरेंच्या पार्टीनं समर्थन का दिलं? नुसतं आश्चर्य वाटून चालणार नाही. तर हे प्रश्न तुम्ही या तिन्ही पक्षांना विचारता का? बिलकुल. काँग्रेसमधले बौद्ध, शरद पवारातील बौद्ध, उद्धव ठाकरे सोबतचे बौद्ध, किंवा आणखीन कोणी असतील दुसरे, डावे असतील, समाजवादी असतील, स्वतंत्र लोक असतील, त्याने या पक्षाला विचारायला पाहिजे की तुम्ही का त्या बीजेपीच्या अजेंडाबरोबर गेला. पण सर म्हणजे हे जे विधेयक आपण म्हणतायत, याला कायदा म्हणजे कुठलाही कायदा जेव्हा येतो तो संविधानाला साक्षी मानून तो कायदा येतो. या कायद्यामध्ये म्हणजे कोणाला जर अटक करायची असेल तर त्याला वॉरंटची गरज नाही, कुठल्या आदेशाची गरज नाही. तर कोणालाही जो अटक करण्याचा जो अधिकार आहे, म्हणजे अशी गोष्ट ही कायद्याच्या कक्षेत तरी बसू शकते का? म्हणजे त्याला कायदा म्हणता येईल का की हा केवळ आम्ही केलेले नियम हाच कायदा अशा स्वरूपात? आताही पोलिसांनी ठरवलं तर कुणालाही ते अटक करू शकतं. आताही या कायद्याचं सोडा, बॉम्बे पोलीस ऍक्ट किंवा महाराष्ट्र पोलीस ऍक्ट मध्ये पोलिसांना तेवढी पॉवर आहे. हा एक मुद्दा. बदलापूरचं प्रकरण, गुन्हेगाराला तुम्ही जेलमधून काढता, पोलीस स्टेशन पर्यंत आपल्या न्यायालयाकडे नेत असता, मध्ये त्याच्यावर एन्काउंटर होतो. हे काय घटनेची सुसंगत आहे का? परभणीला जेलमध्ये तुम्ही ठेवता सूर्यवंशीला, तिथंच त्याचा मृत्यू होतो. देशभर मृत्यू झाल्या जेलमध्ये. हे काय घटनेशी सुसंगत आहे का? अनेक बाबी सत्ताधाऱ्याकडून घटना, कायदा, रूल ऑफ लॉ ज्याला म्हणतो, त्याच्याशी विसंगत होतात. हे सत्ताधारी लोकांचं शेवटचं अस्त्र असतं, ते करतात. बरोबर. आता मॉर्निंग वॉकला गेलेला कोणीतरी समाजसुधारक किंवा विचारक, त्याची तुम्ही हत्या करता. कोणीतरी पुस्तकं लिहितो, कोणीतरी भाषणं देतं म्हणून त्याची हत्या करता. कोणीतरी तुम्हाला फेवरेबल निकाल देत नाही म्हणून तुम्ही त्याची हत्या करता. हे काय? हे सगळं काय? हे काय घटनेशी कायदेशीर सुसंगत आहे? पण मला अजूनही ते कळत नाही. जे न्यायमूर्ती लोयाविषयी म्हणतात की त्याची हत्या आहे, ती मंडळी न्यायालयात का जात नाही? न्यायालयीन लढाई का लढत नाहीत? ती लढली पाहिजे ना. तुम्ही पॉलिटिकली लढाच,
पण ती न्यायालयाने पण लढली पाहिजे, तेवढे सबूत दिले पाहिजेत, पुरावे दिले पाहिजेत. शेवटी एका व्यवस्थेत तुम्हाला काम करावंच लागतं. मग ते पुरावे द्यायला नको? पुरावे दिले पाहिजेत आणि लोक आंदोलन तो लढ्याचा भाग आहेच. तुम्ही दोन्ही स्तरावर लढलं पाहिजे ना. तुम्ही दोन्ही स्तरावरती न लढता फक्त भीतीयुक्त वातावरण निर्माण करायचं आणि स्वतंत्र चळवळी संपवायचा, हा विरोधकाचा हेतू आणि तुमचाही फरक काय? बिलकुल. म्हणजे शेवटी सर, हा जो जनसुरक्षा कायदा जो येऊ घातला हे म्हणजे मंजूर तर झालाय, सही व्हायची बाकी आहे, याविषयी जनतेने काय प्रिव्हेन्शन घ्यावं? एक बघा, मी म्हटलं ना की हा प्रश्नाचं उत्तर थोडं लार्जर कॅनव्हासमध्ये. परवा विधानसभेमध्ये मुख्यमंत्री काय म्हणाले, 29 पर्यंत परिस्थिती काही बदलणार नाही महाराष्ट्रात. म्हणजे त्यांना गॅरंटी आहे 29 पर्यंत आम्ही सत्तेत आहे. बरोबर. केंद्रालाही तशीच गॅरंटी आहे. भाजपा स्वतःचा अजेंडा असलेली पार्टी आहे. तिचे काही अजेंडे आहेत. काही लोकांसमोर आलेत, काही लोकांसमोर नाही आले. ते आणणारही नाही. ते फुले आंबेडकरांच्या लोकांसारखे उघड उघड काही हेडगेवार आणि गोलवलकरांच्या जयंत्या करत बसत नाहीत. ते अजेंडा राबवतात, जयंत्या करत नाहीत. फुले शाहू आंबेडकरी माणसं नुसतं जयंत्या करतात, अजेंडा राबवत नाहीत. हा माझा आरोप आहे. काही लोकांना आवडेल न आवडेल, तो भाग वेगळा. पण बीजेपीचे काही हिडन अजेंडे आहे. एक छत्री सत्ता, तो एक हिडन अजेंडा आहे. त्या एक छत्री अनकंट्रोल्ड पॉवर सत्ता, त्याच्याकडे त्यांना जायचं आहे. त्यामुळे ते त्याच्याकडे प्रवास करतील आणि करावा, कारण सत्ता त्यांच्या हातात. राहिलं दुसरी बाब की देशात महाराष्ट्रातल्या नागरिकांनी फुले शाहू आंबेडकरी कशालाच, कारण कायदा सगळ्यांनाच लावला. मी तर एक कायद्यातला अभ्यास म्हणून, चळवळीतला कार्यकर्ता म्हणून, स्वतःच्या स्वतंत्र पक्ष संघटनेचा पदाधिकारी म्हणून सांगेन की माझ्यासारखा कार्यकर्ता पदाधिकारी अशा कायद्यांना बिलकुल घाबरत नाही आणि घाबरलं नाही पाहिजे. कारण घाबरवलं तर सरकारचा हेतू आहे तो अर्धा पूर्ण झाला, पुढे जायची गरजच नाही. तुम्ही घाबरला की तुमचं शेतकरी आंदोलन असेल, आदिवासी हक्काचं आंदोलन असेल, ओबीसीच्या जन आंदोलनातला, आपल्या जनगणनेतला मुद्दा असेल, SC STच्या आरक्षणात, तुम्ही सगळेच बंद व्हाल ना. सरकारच्या विरोधात तुम्ही तोंडच उघडणार नाही. सरकारला तेच हवं आहे, मग तुम्ही ते करणार आहात का? दुसरी गोष्ट, असे कायदे म्हणजे सत्ता संघर्षाच्या एका दीर्घ लढाईतील सत्ताधारी लोकांच्या हे हातातील हत्यार आहे. मग त्या हत्यारांना तुम्ही शरण द्यायचं की संघर्ष करायचा, हे तुम्ही ठरवायचं आहे. संघर्ष केला तर त्याची किंमत असेल. जे किंमत द्यायला तयार असतील तेच संघर्ष करतील. ज्यांची किंमत द्यायची तयारी नाही ते घरामध्ये बसतील, शरण जातील. आपले कवाडे जसे गेले, रामदास जसे गेले, आणखी कोण नवीन नवीन जात आहेत तसे शरण जातील. हा ज्याच्या त्याचा स्तरावरचा प्रश्न आहे. त्यांना शरण जायचं की संघर्ष नाही करायचा आणि त्या संघर्षाची किंमत द्यायची. कायदे असे येतील आणि जातील. आणि मी जे म्हटलं सूत्र ते पुन्हा लक्षात घ्या. मी कायद्यातल्या प्रांतातलं आहे म्हणून सांगतोय. कायद्यानं कुठल्याही समाजाला 100% रोखता येत नाही आणि कुठल्याही समाजाला त्याच्या मूल्यांना, त्याच्या संस्कृतीला 100% बदलता येत नाही. हिंदू कोड बिल बाबासाहेबांनी किती साली आणलं? महिलांना समान अधिकार ना, घटनेमध्ये आहे ना, कायद्यामध्ये आहे ना. आहे का भारतामध्ये? मिळतो का? सती आपण किती साली बंद केली? रूपकौर उदाहरण कधीच आहे, अलीकडचं आहे ना. भारतीय राज्यघटना सांगते ना, स्वातंत्र्य, समता, बंधुता. भारतामध्ये किती बंधुता आहे? त्यामुळं कायद्यानंच फक्त समाज रोखता येतो, बदलता येतो, भीती दाखवता येते, असं दुनियात अनेक सत्ताधाऱ्यांनी केलेलं आहे. ते करतील, पण त्यामुळं काही लोक त्याच्या भीतीला घाबरून सगळं थांबवतील असं म्हणणं होत नाही. आणि ही गोष्ट फार चांगल्या पद्धतीने अलीकडं फार एक छोटासा लघुपट आहे बघा. रशियन आहे की इंग्लिशमध्ये आहे माहीत नाही, पण तो एक असतो इंग्लिश भाषेत आहे. 2 + 2 = 5. आता त्याचं उत्तर खरं 2 + 2 = काय? 4. पण सत्ताधाऱ्यांचं गणित असं आहे की 2 + 2 = 5. मग सत्ताधाऱ्याची अपेक्षा असते जनतेनं सुद्धा असंच म्हटलं पाहिजे, 2 + 2 = 5. म्हणजे नाही म्हणणार त्यांना सजा मिळेल. जे काही म्हणतील ते लढतील, ते संघर्ष करतील, त्याची किंमत त्यांना द्यावी लागेल. त्यांचा संघर्ष मोठा असेल तर सत्ताधारी हरतील, सत्ताधाऱ्याच्या ताकद जास्त असेल तर तो त्यांचा संघर्ष निपटून काढतील. सरळ सरळ हे सत्ता युद्ध आहे, पॉवर बॅटल आहे. बिलकुल बिलकुल.
जनसुरक्षा कायद्याच्या निमित्तानं जरी आपण आजची ही चर्चा केली तरी ती कायद्याच्या ज्या तरतुदी असतील त्या तरतुदींवर चर्चा करण्यापेक्षा त्या कायद्यांच्या मागे नेमकं कोण आहे, कोण त्याला समर्थन देत आहे, कोणावर त्याचा परिणाम होईल आणि कायदा खरंच देशाला किंवा जनतेला बदलू शकतो का आणि कायद्याचं काटेकोर पालन जरी केलं त्यामुळे समाज बदलतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज परखडपणे ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर यांनी पुन्हा आपल्यासमोर मांडलेत. सर, तुम्ही थ्रीवेज मीडियाला वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. चला, धन्यवाद तुमचे.